तुम्ही मकर संक्रांत साजरी करताय ना? खरंच करताय का? पण खरं तर तुम्ही अनेक वर्ष खूप मोठ्या चुका करत आलाय. यामुळे आपल्याला संक्रांतीचं खरं फळ मिळालंच नाही. तुम्ही ऐकायचं इच्छिता का? तुम्ही नेमकं कुठं चुकताय आणि मकर संक्रांत खरंच का महत्वाची आहे? हो, तुम्ही एवढ्या मकर संक्रांती केल्या. तुमच्यापैकी एक जण तरी मला मकर संक्रांतीची कथा सांगू शकेल का? पण ही कथा तुम्हाला ऐकायलाच मिळाली नाही तर तुम्ही काय सांगू शकणार आहे? तुम्ही प्रत्येक वेळेला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणता. त्या का म्हणता? त्या पाठीमागे काय उद्देश असतो हे तुम्हाला कधी माहीत आहे का? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला याचा अर्थ नेमका कुठून आपल्यापर्यंत आला आहे? आपण आजपर्यंत काय करत आलोय? सूर्यदेवाची पूजा कधी केली आहे का? अर्थ समजला नाही. तिळगुळ खाल्ले पण त्याचा खरा अर्थ आपण जाणत नाही. ते कधी दान करायचं हेही आपल्याला माहीत नाही. दान केलं नाही आणि चुकीच्या वेळेस केलं यामुळे आपण मकर संक्रांतीचं पूर्ण पुण्य गमावलं. खूप योग्य पद्धत आहे. सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ कधी तुम्ही दिलंय का? सकाळी उठलं की आपलं गुळपोळी करायच्या नादात तुम्ही सूर्यदेवाला विसरता की ज्याच्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. गरजू लोकांना काय देता? द्यायचं नाही हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. बरं, संक्रांतीची दिशा माहीत नसते, रंग तेवढे आता तुम्ही जागरूक झाला आहेत की संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसायची एवढंच तुम्हाला माहीत असतं. संक्रांत कशावरून येणार, त्याचं वाहन काय आहे हेही तुम्ही कधी बघत नाही. पूर्व दक्षिण पूर्व दिशा शुभ केशरी लाल रंग आपल्यासाठी लाभदायक असतो, परंतु अर्थ केवळ भौतिक नाही तर आपल्या जीवनात संतुलन आणि सकारात्मकता ऊर्जा येते. तुम्हाला वाटतंय की तुम्ही मकर संक्रांत साजरी करताय, पण तुम्हाला आत्ता समजलं आहे की आपण किती चुका करत आलो आहे. मग तुम्ही म्हणत असता की माझ्या आयुष्यात सगळ्या समस्या का आहेत आणि त्याचं समाधान कुठे शोधायचं. मग कुठेतरी आपण प्रत्येक देवाच्या पाठीमागे लागत बसतो. तर त्यासाठी तुम्हाला ही माहिती पूर्ण हवी, संपूर्ण कथा पाहिजे, संकल्प पद्धत, दान मंत्र आणि खरा अर्थ. तर तुम्हाला हे सगळं कुठं मिळेल? तर यावरतीच मी एक लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक त्रिकोणासमोर दिलेली आहे. तो लॉंग व्हिडिओ पहा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील. आणि लॉंग व्हिडिओमध्ये